पहिल्यांदीची गोष्ट. श्रावण बाळ लहान असताना त्याचे आईवडील म्हातारे होऊन ते आंधळे झाले होते. तेव्हा त्यांना काशीला जायचं होतं. कुठे त्यांना पाया पडायला. तेव्हा ते श्रावण बाळाला म्हटले, श्रावण बाळा आम्हाला काशीला जायचं आहे. तेव्हा त्यांनी 2 कावडी घालून त्याला एका ह्याच्यात त्याच्या आईला बसून आणि एका ह्याच्यात त्याला वडिलांना बसून तो त्यांना काशीला घेऊन गेला. काशीला घेऊन गेल्याच्या नंतर त्यांना तहान लागली. तेव्हा ते म्हटलं त्यांना श्रावण बाळाला ते सांगतात. तेव्हा तो आणायला जातो. तेव्हाच घोड्यावर बसून दशरथ राजा येतो. दशरथ राजा आल्यावर तो त्यांना घोडा खाली सोडून तो झाडावर बसून तो शिकार करायला लागतो आणि पाणी घ्यायला जातो. तसा डुबडुब आवाज येतो. दशरथ राजाला वाटतं कोणीतरी प्राणीच आलेले आणि तो मारतो. आणि तो दशरथ राजा श्रावण बाळाचा मामा असतो. तो जेव्हा बाण मारतो तेव्हा त्यांनी आई ग असा आवाज काढल्यावरती तो लगेच येतो. बघतो तो तर माणूस आणि तो म्हणतो एवढं पाणी तुम्ही माझ्या आई वडिलांना घेऊन जा. तर गेल्याच्या नंतर ते बोलले, आलाय बाळा तुम्ही का बोलत का नाहीये? तू बोलला नाही तर आम्ही पाणी नाही पिणार. तर तो बोललो सॉरी आमच्याकडून तुमच्या मुलाला बाण लागला गेला. तर वडील आमचा मुलगा जसा मरला तसा तुम्ही पण एक दिवस मरेल. आणि ते सांगितल्यावर असा श्राप दिल्यावर त्यांनी पण त्यांचा जीव सोडून दिला.